हॅलो फ्रेंड्स, रुक्मिणी अकॅडमी पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण कंबाईन मुख्य परीक्षेचं जे आपलं पुस्तक आलेलं आहे, कंबाईन मेन्स ग्रुप बी अँड सी जनरल स्टडीज 3 इन 1. ओके, सामान्य अध्ययनचं जे पुस्तक आहे पेपर 2 च्या रिलेटेड, त्या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंबाईन मुख्य परीक्षेचे सामान्य अध्ययनचे मार्क्स जे आहे ते कशा पद्धतीने वाढवायचे किंवा अभ्यास कोणत्या स्वरूपात करावा याबद्दल देखील चर्चा करणार आहे. त्यामुळे हे सेशन पुस्तकाबद्दलच्या इन्फॉर्मेशन सोबतच परीक्षेचा अभ्यास करताना सामान्य अध्ययनाचा तुम्ही कशा पद्धतीने केला पाहिजे त्याही संबंधित असून या ठिकाणी ज्या काही मी बाबी सांगत आहे त्या काळजीपूर्वक ऐकाव्यात. या ठिकाणी आपण एक बुक लॉन्च केलेलं आहे ग्रुप बी अँड सी च्या मुख्य परीक्षेसाठी, ज्याच्यामध्ये जनरल स्टडीज 3 इन 1 आपण हे नाव दिलेलं आहे. आता हे 3 इन 1 का दिलेलं आहे? तर याच्यात 3 गोष्टी आहेत एका पुस्तकात. कोणत्या 3 गोष्टी आहेत? नॉर्मली बघा, हे अनालिसिसची पुस्तकं आहेत, अनेक पुस्तकं आहेत. परंतु इतर अनालिसिसच्या पुस्तकापेक्षा आम्ही या पुस्तकामध्ये कोणती बाब वेगळी घेतलेली आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलेल्या प्रश्नांच्या अनालिसिसच्या आधारावर अजून आम्ही 2 घटक त्याच्यामध्ये वाढवलेले आहेत. एक घटक म्हणजे त्या प्रश्नांचा यूज करून आयोगाची दिशा ओळखून आयोग कोणते मटेरियल वापरते, कोणते रिसोर्सेस वापरते, त्यानुसार आणि जो दिलेला अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन करण्यात आलेले टॉपिक्स असतील किंवा ज्या सब्जेक्टमध्ये टॉपिक मेन्शन नाहीत, अशा सब्जेक्टमध्ये किंवा अशा सिलेबसच्या पॉइंटच्या रिलेटेड कोणते प्रश्न आले त्याच्याद्वारे आम्ही त्याच्या रिव्हिजन किंवा एक्झाम ओरिएंटेड त्या ठिकाणी रिव्हिजन शॉर्ट नोट्स टाकलेले आहेत. म्हणजे केवळ पी-वाय-क्यू अनालिसिस नसून त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स देखील आहेत, ज्या तुम्हाला सामान्य अध्ययन विषयाच्या प्रत्येक टॉपिकच्या संबंधित काही ना काहीतरी डाटा जो आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा तो देत आहेत. कारण याचं महत्त्वाची गोष्ट आहे, की बघा, केवळ एनालिसिस केलं, मग सपोज 100 प्रश्न आले होते पूर्वी किंवा 500 प्रश्न आले होते, 1000 प्रश्न आले होते. 1000 प्रश्नांचं केवळ एनालिसिस केलं आणि म्हणून जर पोस्ट निघते किंवा मार्क जर मिळत असतील, तर हा तुमचा पूर्णपणे चुकीचा किंवा चुकीची पद्धत आहे अभ्यासाची. कारण मग तसं असतं तर आत्तापर्यंत 10-10 वर्ष या ठिकाणी अनेक विद्यार्थी एम-पी-एस-सी करतायत. त्यांनी तर ते पेपर त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये दिले, त्याच्यानंतर त्याचे ॲन्सर की चेक केले, त्यानंतर त्यांना त्यांच्या चुका समजल्या, तरी देखील अजूनही मार्क वाढत नाहीत. म्हणजे याचा अर्थ केवळ एनालिसिस करणं कितपत योग्य आहे याचा विचार तुम्ही करा. एनालिसिस गरजेचं असतं, पण एनालिसिसमधून तुम्ही काय शिकलं पाहिजे, की त्या प्रश्नांच्याद्वारे मी रिव्हिजन नोट्स किंवा माझ्या ज्या काही अभ्यास करत आहे, जे काही रेफरन्स बुक्स असतील किंवा इतर जे बुक आहेत किंवा आयोगाच्या कोणत्या बुक्समधून प्रश्न येतात, जसं की इकॉनॉमिक्स आयोग, स्टेट बोर्ड, वाय-सी-एम या 2 पुस्तकांचा आधार या ठिकाणी भरपूर घेत आहे. रिमोट सेन्सिंगला आयोग या ठिकाणी जे एन-सी-आर-टी आहे त्याच्यामध्ये एरियल फोटोग्राफी, रिमोट सेन्सिंग हे 2 टॉपिक आहेत. त्या 2 टॉपिकमधनं प्रश्न टाकलेले आहेत. शिवाय स्टेट बोर्डमध्ये देखील एक रिमोट सेन्सिंग रिलेटेड, जी-पी-एस रिलेटेड टॉपिक आहे. कॉम्प्युटरचा विचार केला तर आयोगानं बेसिक क्वेशन्स थोडे विचारलेले आहेत. काही स्टेट बोर्डमधनं देखील जे 12वी मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 11वीचं स्टेट बोर्ड आहे त्याच्यामधून विचारलेले आहेत. सो क्वेशन्स आपल्याला रिसोर्सेस फाइंड करण्यासाठी मदत करतात. विज्ञानाचं स्टेट बोर्डच आहे हे आपल्याला समजतं. पॉलिटीला एम लक्ष्मीकांतच आहे हे समजतं. सौदीमध्ये हेच एवढे जिओग्राफीमध्ये सौदी किंवा कोणत्याही पुस्तकातनं केवळ एवढेच टॉपिक करणं गरजेचं आहे, हे ते आपल्याला दिशा देतं. अशा पूर्ण दिशेचा यूज करून आपण आपल्या नोट्स बनवल्या पाहिजेत आणि त्याच स्वरूपाच्या नोट्स आम्ही तुम्हाला या पुस्तकामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जे की या पुस्तकाचा 3 भागामध्ये डिव्हिजन आहे. पहिलं आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऍक्च्युअली आम्ही काय केलेलं आहे तर रिव्हिजन नोट्स आधी दिलेले आहेत. ओके, कारण नोट्स तुम्ही ज्यावेळेस वाचाल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्याच्या नोट्सच्या आधारावर ते नोट्सनुसार पूर्ण सिलेबसचे पॉइंट कव्हर करा आणि मग पीवायक्यू अनालिसिस करा. पीवायक्यू अनालिसिस आम्ही 2 भागात डिवाइड केलेला आहे. एक भाग म्हणजे जे आतापर्यंत 2022 म्हणजे 23 ला 2 पेपर झाले आणि 24 ला म्हणजे 25 पर्यंत 2 पेपर, असे टोटल 4 क्वेश्चन पेपर कंबाईनच्या नवीन अभ्यासक्रमानुसार झालेले आहेत. ते सर्वप्रथम घेतलेले आहेत. त्याच्यानंतर लक्षात घ्या की इतर ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयुक्त आहेत, कारण नवीन अभ्यासक्रम आला. नवीन अभ्यासक्रम आल्यानंतर अभ्यासक्रमातले असे अनेक मुद्दे आहेत जे पूर्वीच्या कंबाईनला नव्हते. आता काही विद्यार्थी काय करतात की पूर्वीचं कंबाईनचं पुस्तक म्हणजे काय, की 2000 म्हणजे पूर्वीचे कंबाईनचे प्रश्न 2022 च्या आधीचे पण कंबाईनचे प्रश्न, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी ह्याचे. मला एक सांगा,
पूर्वी निवडणुका टॉपिक होता, ASOला होता, म्हणून आत्ता निवडणुका टॉपिक आहे, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्हाला पॉलिटीमध्ये 17 टॉपिक्स क्लिअरली मेन्शन्स आहेत. मग हे 17 टॉपिक क्लिअरली मेन्शन्स असताना तुम्ही या 17 पॉईंट व्यतिरिक्त जर इतर पॉईंट अननेसेसरी करत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यास करताय. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला 12 टॉपिक क्लिअरली मेन्शन आहेत. किती? 12, 12. त्या 12 मधनं जे काही समग्र लक्षी अर्थशास्त्र आहे, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, रोजगार आणि चलनवाढ या रिलेटेड क्वेश्चन्स आलेले आहेत. नो डाऊट दे आर द पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणून त्यावर प्रश्न आले, त्याचेही आम्ही अनालिसिस घेतलेलं आहे, त्याचेही शॉर्ट नोट्स दिलेले आहेत. आणि त्याच्यासोबत इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र याच्याही रिलेटेड जो आपल्या सिलेबसचा रिलेटेड इम्पॉर्टंट डाटा आहे तोही त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे या 12 पॉईंट आणि प्लस मी म्हणतो ऍडिशनल जे मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड जे सुरुवातीला टॉपिक्स आपण घेतलेले आहेत, ह्या 16 टॉपिक्स व्यतिरिक्त इतर इकॉनॉमिक्सचे टॉपिक जर तुम्ही करत असाल सिलेबस व्यतिरिक्त तर तुम्ही चुकीचं आहे. हे झालं प्रिव्हियस कंबाईनचे क्वेश्चन करताना घेण्यात येणारी काळजी, की जे आपल्या आत्ता सिलेबसला पॉइंट आहेत ते त्या कंबाईनचे करा. परंतु जर आपल्या सिलेबसला ते आता पॉइंट आहेत नवीन आणि पूर्वी कंबाईनला नव्हते तर मग त्याच्या बाबतीत देखील तुम्ही प्रश्न बघितले पाहिजेत किंवा अभ्यास केला पाहिजे. मग या प्रश्नांसाठी तुम्हाला रिसोर्सेस कोणते आहेत? तर राज्यसेवा मुख्य परीक्षा, जी की पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होती, आताची रिटर्न आहे, पण राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह, जिच्यामधून आपण रिमोट सेन्सिंग या टॉपिकचा रेफरन्स घेऊ शकतो, संगणकच्या काही प्रश्नांचा रेफरन्स घेऊ शकतो, इकॉनॉमिक्स मध्ये जे काही वेगळे समग्र लक्ष अर्थशास्त्र असतील किंवा काही फिशरच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतील किंवा अप्लाइड क्वेश्चन आहेत, ट्रेड थिअरी आहेत, व्यापारांच्या जे काही सिद्धांत असतात ते पूर्वी कंबाईनला कमी येत होते किंवा येतच नव्हते, मग ते तुम्हाला कुठे मिळत आहेत? राज्यसेवेमध्ये मिळत आहेत. हवामानामध्ये त्रिवार सारख्या गोष्टी असतील, त्यानंतर इतर काय गोष्टी असतील चॅम्पियन सेट सारख्या, ह्या आपल्याला कुठे भेटत आहेत? तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये. तर यासाठी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा या ठिकाणी जो पूर्वीचे ऑब्जेक्टिव्ह होते त्याचे जे काही क्वेश्चन्स असतील थोडेफार जे आपल्या सिलेबसशी मॅच होत असतील ते आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यानंतर जॉग्राफीमध्ये ह्युमन जॉग्राफी सारख्या पॉइंट या ठिकाणी ऍड केलेला आहे. अनेक गोष्टी आहेत जे या 4 वर्षात अजून आयोगाने प्रश्न विचारलेले नाहीत, परंतु पुढे विचारू शकतं, याचा अंदाज घेऊन आपण सिलेबसच्या इच अँड एव्हरी पॉइंटवर या ठिकाणी ज्या परीक्षांमध्ये इतरही कंबाईन सोडून परीक्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि तुम्ही देखील अभ्यास करताना त्याच पद्धतीने केला पाहिजे. काम लावलंय किंवा एकदम डॉंकी वर्क करायचं नाही. तुम्हाला सिलेबस आयोगाने दिलेला आहे आणि तुम्ही जर निवडणुकांचे प्रश्न वाचताय, ASOला आलेत म्हणून डिलिमिटेशनचे कमिशनचे प्रश्न वाचताय, म्हणजे तुम्ही मूर्ख आहे. अभ्यास करतानाच तुम्ही चुकीच्या पद्धतीने करताय आणि म्हणताय की मी एवढं GS केलं पण मला मार्क आले नाहीत. अरे पण तू दिवस रात्र जरी जागलास तरी तू सिलेबस सोडून बाकीचं करतोय, तर तुझा उपयोग काय? तसंच या ठिकाणी सिलेबसला जो फॉलो करतो तो सहज पोस्ट मिळवतो. त्याच दृष्टीने हे अभ्यास पुस्तक तुम्हाला अभ्यासक्रमाचं देखील एक जाणीव करून देतं की तुम्हाला कोणत्या बॉर्डरमध्ये राहायचंय. सो इन शॉर्ट पुस्तक 3 बाबींवर डिपेंड आहे. हे जे आपण गणित बुद्धिमत्तेच्या स्टाईल मध्येच काढलेलं आहे. फर्स्ट यू शुड रीड द रिव्हिजन नोट्स. पहिल्यांदा तुम्ही रिव्हिजन नोट्स करा त्या सिलेबसच्या पॉइंट रिलेटेड. इतका क्लिअर मेन्शन आहे कंबाईन मुख्यचा सिलेबस. आता जेव्हा आम्ही अनालिसिस केलं तेव्हा जाणवलं की आयोगाने सिलेबसची बॉर्डर आणि काही ऑथेंटिक्स बुक अजिबात सोडलेले नाहीत. त्याचाच आम्ही यूज केला, जसं की स्टेट बोर्ड इकॉनॉमिक्स सारख्या विषयात असेल. पॉलिटीमध्ये एम लक्ष्मीकांतला त्याने अजिबात सोडलेलं नाही. ते तुम्हाला त्यातले पॉइंट करायचे आहेत सिलेबसनुसार. त्याच्यानंतर सिलेबसनुसार ते कम्प्लीट 700 पेजेसचं बुक करण्याची गरज नाही. त्याच्यावर आपण शॉर्ट नोट्स दिलेले आहेत. आता ज्याला लक्ष्मीकांत जमणार नाही, आम्ही सरळ सरळ काय केलं, त्याला पॉलिटीच्या शॉर्ट नोट्स एम लक्ष्मीकांतच्या त्या पॉइंट रिलेटेड एम लक्ष्मीकांत असतील किंवा जिथून आम्हाला जी क्रिएटिव्हिटी करता आली तिथून आम्ही ते केलेलं आहे परफेक्ट. इकॉनॉमिक्सलाही तसंच आहे. स्टेट बोर्ड YCMचा आधार घेऊन आधी शॉर्ट नोट्स बनवलेले, देन क्वेश्चन अनालिसिस. संगणकच्या बाबतीत पण प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्या क्वेश्चनच्या आधारे त्याच्या शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने संगणक कुठूनही नाही केला आणि केवळ त्या आम्ही दिलेल्या नोट्स मधून जरी केलं तरी आम्ही सांगू शकतो की त्याला संगणक योग्य पद्धतीने केलेल्याचा नक्कीच एक वाटेल त्याच्या मनाला आणि तो एका पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनं पेपरला जाईल आणि त्यातील प्रश्न सोडवू शकेल. रिमोट सेन्सिंगच्या बाबतीत पण आम्ही हेच केलेलं आहे. तो रिव्हिजन नोट्स, देन PYQ अनालिसिस कुठलं 2022 ते 2000 म्हणजे आता 23 म्हणतो आपण, 4 पेपर 2025 चे प्लस अदर MPSC PYQ
जे या सिलेबसला ह्या 4 रिलेटेड 4 क्वेश्चन पेपरचे नसून, परंतु त्याच्यामध्ये जे काही कंबाईन मेन्स होती पूर्वीची, राज्यसेवा मुख्य होते ऑब्जेक्टिव्ह, इव्हन फॉरेस्टमध्ये जर आम्हाला प्रश्न मिळाले असतील तर आम्ही ते घेतलेले. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला अंदाज येतो. दुसरं बघा, अभ्यासक्रमानुसार आम्हीच गेलोय. मग काही असे टॉपिक आहेत अभ्यासक्रमातले, पॉलिटीचे असतील, इकॉनॉमी, त्याच्यावर अजूनही प्रश्न आलेले नाहीत. मग तुम्ही जेव्हा मूर्खपणा काय करतो आपण, की केवळ कंबाईन ह्या 4 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करतो आणि इतर मागचे कंबाईनचे करतो, पण एखादा नवीन सिलेबसला पॉईंट मेन्शन आहे, तो आपल्याला नंतर येणार आहे. मग असा अभ्यास करतात का, की आत्तापर्यंत आलेलंच फक्त करूया, नंतर येणारं नको? नंतर येणारही केलं पाहिजे. आत्ता पोस्ट मिळवणं कधी सोपं आहे? ज्यानं प्रॉपर सिलेबसचा नीट अनालिसिस केला आणि पुढे येणाऱ्या प्रश्नांचा देखील त्यानं एक अंदाज लावला आणि त्या स्वरूपाचे पॉईंट किंवा त्या स्वरूपाचे प्रश्न त्यानं अदर एमपीएससी पीवायक्यू मधनं केले, तर त्याचा रिझल्ट नक्की आहे. या बेसिसवर हे पुस्तक आहे. मग या पुस्तकाच्या रिलेटेड आपण या ठिकाणी एक बॅच देखील लॉन्च करत आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला काही गोष्टी फ्री आहेत. म्हणजे मॅथ्स रिझनिंगचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे काय आहेत त्यांचं अनालिसिस आम्ही दिलेलं आहे. परंतु केवळ अनालिसिस वाचून समजत नाही मॅथ्स अँड रिझनिंगचं. सो आम्ही काय केलेलं आहे, त्याचे व्हिडिओ लेक्चर्स फ्री उपलब्ध केलेले आहेत. इव्हन कॉम्प्युटरचे देखील एक्झाम ओरिएंटेड लेक्चर जे शॉर्ट नोट्सवर आहेत ते आम्ही त्या ठिकाणी फ्री उपलब्ध करून देत आहोत. आरटीआरटीएचं ओरिएंटेशन लेक्चर्स आम्ही त्यामध्ये फ्री उपलब्ध करून देत आहे. ते काही गोष्टी फ्री उपलब्ध आहेत, काहीला तुम्हाला पेड करावं लागेल, पण ते डिपेंड आहे. जर तुम्हाला त्यातल्या सुरुवातीच्या लेक्चर्स मधून देखील काही समजलं तर ओके. इकॉनॉमिक्सच्या बाबतीत मात्र आम्ही एक तुम्हाला अतिशय फायद्याची गोष्ट करून दिलेली आहे, की जे प्रिव्हियस इयर आलेले आहेत ते आम्ही एक्सप्लेन करून दिलेले आहेत व्हिडिओ स्वरूपात. याचं कारण असं आहे, की इकॉनॉमिक्सला अनेक अँगल असतात प्रश्न सोडवताना, केवळ एक नाही, आणि प्रश्न अतिशय सोपे असतात. फक्त ते एक जनरल सेन्सनं विचार करायचा असतो. त्यामुळे ते अनालिसिस स्वरूपात जरी दिले असले तरी आम्ही त्याला एक्सप्लेनेटरी व्हिडिओ स्वरूपात फ्रीमध्ये दिलेले. त्याच्यासाठी एकदम सोपी पद्धत असते. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या कोर्सवर गेल्यानंतर कंटेंट सेक्शन म्हणून असतो. बाय करण्याऐवजी त्या कंटेंट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही जो तुम्हाला व्हिडिओज पाहायचे त्याच्या टॅबवर क्लिक करून त्याच्या फोल्डरवर तुम्हाला आतले ज्याला लॉक नसतात ते व्हिडिओ फ्रीमध्ये पाहता येतात. अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. पुस्तक बनवताना अतिशय एक्सपर्ट टीम, माझं स्वतःचे ऑलरेडी पुस्तकं आहेत. पंचायत राज, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, तुम्ही त्याच्याही सॅम्पल पीडीएफ बघा. महानगरपालिका अधिनियम, सिम्प्लिसिटी किंवा डाटाचं जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय सोप्या स्वरूपात आणि परीक्षाभिमुख करण्याची आम्हाला पद्धत माहित आहे. कारण अभ्यास केल्यानंतर त्या गोष्टी सहज शक्य होतात. तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही लेंदी डाटा देता, कॉपी पेस्ट करता, कसाही देता, कारण तुम्हाला त्यातलं काय ज्ञान नसतं. तुम्ही चॅट जीपीटी ॲज इट इज वापरता आणि टाइमपास करता. ओके. दुसरा, या ठिकाणी इतरही व्यक्ती एसटीए आहेत, दुसरं राज्यसेवा मुख्य दिलेली व्यक्ती आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर आत्ताही राज्यसेवा मुख्याला आहे ती सगळी टीम. कंबाईन एक जणाची पोस्ट निघेल अशा पद्धतीने, ऑलरेडी एसटीए एक जणाची पोस्ट निघेल अशी ही टीम आपण या ठिकाणी मटेरियल बनवताना, डाटा कंपाईल करताना यूज केलेलं आहे. सो पुस्तक तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीनं आणि प्रॉपर एमपीएससीचं जे काही कंबाईन मेन्स आहे त्याच्या गायडन्सला उपयुक्त ठरेल अशा पद्धतीनं बनवलेलं आहे. त्या पुस्तकाची तुम्हाला सॅम्पल पीडीएफ देखील रुक्मिणी अकॅडमी पुणे या ॲपवर बघायला मिळेल. या ठिकाणी आपण कुपन कोडही दिलेलं आहे बॅचला पुस्तक विकत घेतल्यानंतर. ओके. पुस्तक मिळण्यासाठी देखील काय आहे प्रोव्हिजन ते मी लास्टला सांगेनच. ओके. फ्युचर पब्लिकेशन म्हणून आहे, त्यांनाही तुम्ही प्री बुकिंग करू शकता. अशा पद्धतीने हे इंडेक्स आहे. इंडेक्स बनवताना आम्ही सिलेबसचेच पॉइंट पकडलेले आहेत. आयोग ज्या पद्धतीनं जातं त्याच पद्धतीनं, काहीही त्याच्यात एक्स्ट्रा नाहीत. अननेसेसरी पॉइंट डिलीट करणं हा देखील अभ्यास करण्याची एक पद्धत असते, त्या स्वरूपात आहे. आणि जे काही शॉर्ट नोट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या अतिशय कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये. अजून एक प्रोव्हिजन आहे बघा, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ठराविक लेक्चर्स मोफत दिलेले आहेत तुम्हाला अभ्यासक्रम समजण्यासाठी, त्याचा फ्लोचार्ट देखील इंडेक्स पाशी दिलेला आहे, तो फॉलो करा. आणि त्याच्यानंतर हे 3 in 1 म्हणजे आता कळलं असेल की एका पुस्तकामध्ये रिव्हिजन नोट्स, पीवायक्यू अनालिसिस ऑफ रिसेंट क्वेश्चन पेपर अभ्यासक्रमाचे आणि अदर एमपीएससी पीवायक्यूज जे त्या अभ्यासक्रमाच्या रिलेटेड आहेत ते. उगच मागचे कंबाईनचे देणं म्हणजे अभ्यास नसल्यासारखा अभ्यास आहे, मी क्लिअर सांगतो तुमचा. तुम्ही तसं करत असेल तर तुम्ही अतिशय मूर्ख स्टुडंट आहात. अशी भाषा वापरू नये, पण रियालिटी हीच आहे की आपण टाइम का वेस्ट करतो? ज्या सिलेबसचे पॉइंट आपल्याला नाही आहेत त्यांचा अभ्यास करण्यात काय अर्थ आहे? मग काही एसटीआयला इकॉनॉमिक्सला असे टॉपिक होते पूर्वी 50 मार्काला एसटीए होतं ज्याचा आपला काही संबंध नाही.
एएस वाला आपल्याला काही असे टॉपिक होते ज्याचा काही आपला संबंध नाहीये, मग ते करण्यात काय अर्थ आहे? म्हणून तर काही विद्यार्थी जॉबवर असून सुद्धा सहज पोस्ट काढतात. याचं कारण आहे की त्यांना जॉबमुळे वाटतं की आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे ते केवळ सिलेबसच्या पॉइंटला फॉलो करतात. आणि मेन प्रॉब्लेम होतो जो विद्यार्थी जॉबवर नाही, 12-12 तास लायब्ररीत आहे, तो इतका त्याचा अभ्यास वाढवतो की त्याला परत सुचत नाही की मी नेमकं काय वाचू. अभ्यास करताना कधीही लास्टच्या टाईममध्ये जे काही आपल्याला 1 आठवडा असतो, त्या आठवड्यात आपण किती रिव्हिजन करू शकतो, हे ज्याला परफेक्ट कळतं त्याचा अभ्यास परफेक्ट आहे. त्यामुळे मटेरियल किती करायचं हे देखील त्यानं ठरवायचा अभ्यास करताना. ओके. सो बनवताना बघा एक उदाहरण तुम्ही पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ हे एकत्र करून आपण यांना कलमांच्या रिलेटेड कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. या कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमुळे तुमची कलमं देखील पाठ होत आहेत कारण आयोग आता कलमांवर प्रश्न विचारताय. इव्हन तुम्हाला मुख्यमध्ये या ठिकाणी महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आणि महत्त्वाची कलमे हा सिलेबसला मेन्शन केलेलाच एक पॉइंट आहे. सो अशा पद्धतीने हे रचना देखील शॉर्ट नोटच्या आम्ही तशा बनवलेल्या आहेत. मग कलम इकडचं 74 असेल, मग त्या पद्धतीने इकडे 163 वगैरे. तर ह्या सगळ्या. तर याचे पीडीएफ बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच. इव्हन बॅचमध्ये देखील तुम्हाला काही व्हिडिओ सुरुवातीचे फ्री आहेत. प्रश्नसंच आणि स्पष्टीकरणच्या बाबतीत देखील मुख्यमंत्र्यांबद्दल योग्य हे विचारलं आहे. मग आम्ही त्याच्या ठिकाणी काय टाकलेलं आहे, की तो कशा-कशाचा अध्यक्ष असतो. उत्तर तर आहे, पण झोनल काउन्सिलचा असतो, इंटरस्टेट काउन्सिलचा या ठिकाणी सदस्य असतो, अध्यक्ष नसतो ते वरच्या ह्याच्यातलं. आणि मुख्यमंत्र्याचे अधिकार व कार्य तो कुठं-कुठं असतो, तो नियोजन मंडळाचा या ठिकाणी राज्याच्या या ठिकाणी अध्यक्ष असतो. त्यानंतर त्याची जी पदं असतात, तो कुठल्या-कुठल्या पदांवर असतो, त्या स्वरूपात त्याचे सगळे डेझिग्नेशन दिलेले आहेत. ओके. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांच्या रिलेटेड आपण अजून काय-काय त्यांच्या कलमांच्या रिलेटेड या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इव्हन आपण प्रिव्हियस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पण दिलेले आहेत, कारण मुख्यमंत्री हा सेपरेट पॉइंट मेन्शन आहे मेन्समध्ये. मग आता ते अजून आपण वाचलेलं नसतं. मग या ठिकाणी आपले पहिले मुख्यमंत्री असतील, त्यांचा कालावधी आहे, सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री काय, शरद पवार साहेब किती काळ मुख्यमंत्री झाले, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे. कुठेही तुम्ही सॅम्पल पीडीएफ मध्ये बघितलं की सायन्स सारख्या ठिकाणी आपण फ्लोचार्ट दिलेले आहेत. तर या ठिकाणी कुठला विषय संगणक. संगणकच्या बाबतीत देखील आपण आधी नोट्स दिलेल्या आहेत. प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड. एक 20 पानाच्या नोट्स आहेत. बघा काहीच अचानक जास्त करण्याच्या नादात कन्फ्यूज होण्यापेक्षा हे 20 पानाच्या नोट्स केल्या तुम्हाला एक कॉन्फिडन्स बूस्ट होतो. अशा स्वरूपात हे पुस्तक या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. तर या पुस्तकाच्या बाबतीत इकॉनॉमिकच्या बाबतीत अशा पद्धतीनं उद्योग व सेवा क्षेत्र असेल, मग त्याचं नवीन जे क्लासिफिकेशन आहे मायक्रो, स्मॉल, मीडियम इंडस्ट्रीचं, लघु उद्योगांचं रिलेटेड ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे ती इकॉनॉमिक सर्व्हेमधनं घेतलेली आहे. मग अशा पद्धतीने डाटा बनवताना पूर्ण ऑथेंटिक रिसोर्सेसचा यूज केलेला आहे. ओके. आणि हे सगळं तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही सॅम्पल पीडीएफ पहा. सॅम्पल पीडीएफ पाहण्यासाठी परत एकदा तेच रुक्मिणी अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनलवर जावा. जर तुम्हाला पुस्तक आवडलं तर एकदम सोपी पद्धत आहे. या ठिकाणी तुम्ही हे जे आपलं तिन्ही कंबाईन मुख्यच्या रिलेटेड पुस्तकं आहेत. हे आत्ताच येणारं आपलं जीएस किंवा आलेलंच आहे आता ते. आलेलं कंबाईन मेन्स जीएसचं आहे. माहितीचा अधिकार अधिनियम याच्याही रिलेटेड आपण सॅम्पल पीडीएफ टाकलेले आहेत. तेही अतिशय उपकलमांसहित सोप्या स्वरूपात दिलेलं आहे. पर्यावरण परिस्थितिकी आणि आपत्ती व्यवस्थापन हा कंबाईन मुख्यच्या दृष्टीने या ठिकाणी पुस्तकाची अतिशय सुटसुटीत रचना केलेली आहे. प्रश्नही सर्व दिलेले आहेत त्याच्यामध्ये. थिअरी जी काही परीक्षेच्या दृष्टीने गरजेची आहे ती पूर्णपणे दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑथेंटिक रिसोर्सेस वापरले. तर अशा पद्धतीने या पुस्तकांच्या तुम्ही इव्हन कंबाईनच्या पुस्तकाला आता आपण एक ऑफर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग जर केलं फ्युचर पब्लिकेशनकडे या ठिकाणी त्यावर 50% ची ऑफ आहे. ही ऑफर तुम्हाला या एप्रिलच्या 8 तारखेपर्यंत राहील. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला ॲज इट इज एप्रिलच्या नाही मार्चच्या 8 तारखेपर्यंत राहील. त्याच्यानंतर जे काय आहे तुमच्या सर्वत्र या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होईल ती पुस्तकं. अशा स्वरूपात तुम्हाला हे अवेलेबल राहील. त्याच्यानंतर पुस्तक मागवण्यासाठी तुम्ही काय करा, जवळच्या ज्यांनी लांब आहेत, आता समजा छत्रपती संभाजीनगरला आहेत, अकोला आहे, या ठिकाणी अमरावती आहे, नागपूर आहे, यांनी किंवा मुंबई त्या ठिकाणी एखादं दुकान असेल, इस्लामपूर असेल, कोल्हापूर असेल,
या सगळ्या लोकांनी किंवा या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळच्या दुकानामध्ये ऑर्डर द्या, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला पुस्तक मिळेल. ऑर्डरनं देखील, पोस्टानं, बाय पोस्ट देखील आता खूपच तुम्ही एखाद्या जिल्ह्याच्या सेंटरपासून लांब आहे, तर तुम्ही नक्कीच पुण्यातनं बाय पोस्ट मागवू शकता. 3 ते 4 दिवसात ते उपलब्ध होतं. त्यातलंही पुण्यातलं तुम्ही कोणतंही दुकान निवडा. हेच दुकान निवडावं असं नाही, पण हे पब्लिकेशनचं आहे. जर तुम्ही इथूनही घेतलं तरी चालेल. फ्युचर बुक सेंटर 91 30 33 20 55. या नंबरला तुम्ही WhatsApp मेसेज टाकू शकता पुस्तकाच्या ऑर्डर संबंधित. सगळ्यात बेस्ट पर्याय तो आहे कॉल करण्यापेक्षा. कारण कॉलवर काय होतं, की प्रत्येकाच्या कॉलला उत्तर देणं शक्य नाही. तो प्रोसेस सिंपल आहे. WhatsAppवर तुम्ही ऑर्डर द्या. तुमचा ॲड्रेस ते मागतील. ॲड्रेस दिल्यानंतर ते तुम्हाला पेमेंटचं अमाउंट पाठवतील. ती अमाउंट तुम्ही पे केल्यानंतर तुम्हाला ते पोच होईल. आणि पुस्तक कुठेही जात नाही. पब्लिकेशनच्या रिलेटेड ही गोष्ट असल्यामुळं तुमचं काहीही लॉस झाला तरी पब्लिकेशन त्याला जबाबदार असतं. त्यामुळे बिनधास्त ऑर्डर देऊ शकता. अशा पद्धतीने हे कंबाईनचं नवीन आलेलं पुस्तकाबद्दल जर मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं, तर हे पुस्तक जर एखाद्या विद्यार्थ्याने GSला इतर काही जरी नाही केलं, कारण मी पुस्तक बनवताना ऑब्झर्व्ह केलेलं आहे. केवळ तुमचं जुनं मटेरियल आणि हे पुस्तकातल्या शॉर्ट नोट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जरी केले, त्याचं एनालिसिस आणि ते इतर क्वेश्चन्स, तरी आम्हाला वाटतं की तो विद्यार्थी 60 मार्क तरी ॲज इट इज घेईल. कारण या पुस्तकातनं ते येण्याचे खूप चान्सेस आहेत. कारण बनवणाऱ्याला ते माहीत असतं की नेमका आयोगाचा डाटा कुठून आहे. तर हा बोनस म्हणजे हे 85 पैकी म्हणतोय, करंट अफेअर्स याचा भाग नाही. त्यामुळे हा फायदा घ्यायचा असेल तर या पुस्तक तुम्हाला घ्यावंच लागेल. हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. तुम्हाला या पुस्तकाचा कोणताही लॉस होणार नाही. फायदाच होईल. ओके. सो कोणताही वेळ न घालवता पुस्तक विकत आणा. ओके. थँक यू.